Hello student, how are you? Good morning. Study चालू आहे व्यवस्थित. Very good. Yesterday we have seen trigonometric geometry and sin theta, cos theta, sec theta, cosec theta. 1 upon sin theta is equal to cosec theta. 1 upon cos theta is equal to sec theta. 1 upon tan theta is equal to cot theta. Okay. Sin square theta plus cos square theta is equal to 1. 1 minus sin square theta is equal to cos square theta, and 1 minus cos square theta is equal to sin square theta. Repeat and you will get success. Carrying 2 plus 2, 4, 3, 7 and 3, 10, 12 marks maximum we will get. Sin theta is equal to 17 upon 14. Find out the value cos theta and sec theta. Very easy. Do not draw figure in. Only sin square theta plus cos square theta is equal to 1, and we have to evaluate this. We will get 3 marks or 2 marks as far as trigonometric function is concerned. Okay, and 2 marks carries for sin 30, sin 40. What is the value of sin 45? 1 upon root 2. Cos 45, 1 upon root 2. Tan 45, 1. And then we will get the technique 1 upon sin is equal to cosec. You take the reciprocal and you will get success. बरोबर आहे का नाही? त्यामध्ये तुम्हाला sin 45 cos 45 ची किंमत माहिती आहे. 1 छेद काय वर्गमुळात 2 आणि cos सुद्धा 1 छेद वर्गमुळात 2. म्हणून मी रिवाइज केलेलं आहे मित्र ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन. जेवढं तुम्ही जास्त प्रमाणात एक्झाम्पल सॉल्व कराल तेवढं तुम्हाला काय. आज आपण इंग्लिश घेणार आहोत. सहजासहजी वाक्य तयार करायचे. आता तुम्हाला चांगले येत असावेत असा माझा अंदाज आहे, आणि यू विल गेट सक्सेस टू स्पीक विथ युअर फ्रेंड्स ॲज वेल ॲज युअर पेरेंट्स, नो डाऊट एट ऑल. नाही का? आता तुम्ही ॲज सून ॲज, नो सूनर दॅन, ॲज वेल ॲज, नाही का, त्याचप्रमाणे कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री आणि पॉझिटिव्ह डिग्री, खूप सोप्या डिग्री मी लिंकमध्ये दिलेलं आहे. तुम्ही लिंकवर जावा, शेअर करा मित्र, आणि लाईक करा. म्हणजे तुम्हाला अजून जास्त प्रमाणात इंग्लिशचे ग्रामरचे जे काही क्वेश्चन्स आहे प्रश्नपत्रिकेतले ते तुम्हाला मिळू शकते. आता मी आज घरी टिंब आलो. म्हणजे आता तुम्हाला याच्यात इंग्लिश दिलेलं आहे. आय केम होम लेट टुडे. आय केम आलो, आय मी, होम घरी, नाही का, आणि टुडेचा आज. मग आता काय राहिलं इथं बघा. लेटचा अर्थ तुम्हाला माहिती आहे ना, काय अर्थ होतं तो तुम्हाला माहिती आहे. लेट म्हणजे काय? सून म्हणजे लवकर. लेट म्हणजे अर्ली, लवकर. तर इथं तुम्ही लिहायचंय मित्र, आज टिंब वेळेवर जेवण घेतले का. हे मराठी केलंय, त्याच्यात इंग्लिश दिलंय. डीड यू ईट फूड ऑन टाइम टुडे. डीड यू, टुडेचा आज, टाइम वेळेवर, जेवण ईट घेतले, डीड यू ईट, नाही का, आणि घेतले का म्हणजे आज टिंब वेळेवर जेवण घेतले का. त्याच्यातलं कोणतं बसलंय तुम्ही बघा. व्हेरी इझी. आता बघा, आपल्याला हे काम लवकर टिंब आहे. आपल्याला हे काम लवकर टिंब हवे. वी नीड टू फिनिश धिस वर्क क्विकली. मग याच्यातलं काम आहे, नाही का, नीड आहे, वी आपण आहे, फिनिश धिस, नाही का. मग याच्यातला कोणता प्रत्येक शब्द आहे तो तुम्हाला, आपल्याला हे काम लवकर टिंब आहे. तर मग इथं फिनिश आहे, नीड आहे, काय असेल ते तुम्ही लिहायचं. मी आज एक टिंब खरेदी केली. मी आज एक टिंब खरेदी. इंग्लिश हे दिलं आहे बघा, अगदी सोपं आहे.
I bought a new book today. I bought a new book today. मग आता तुम्हाला माहिती आहे न्यू म्हणजे काय, नवीन. बुक पुस्तक आहे का नाही. आणि बॉट BUY बाय म्हणजे विकत घेणे, आणि त्याचा पास्ट टेन्स काय आहे, भूतकाळ. बॉट BOUGHT. जसं ब्रिंग वर्ब आहे ना, BRING, तसं ब्रॉट BROUGHT. ब्रॉट म्हणजे आणले. ब्रिंगचा पास्ट टेन्स. आता तुम्ही पास्ट टेन्स, पास्ट पार्टिसिपल नाही का, त्याचप्रमाणे वर्ब हे तुम्ही चांगले आता माहिती झालेले आहे. आणि सहजासहजी आता तुम्ही इंग्लिश बोलत असावे असा माझा अंदाज आहे. सबस्क्राईब करा मित्र हो, लाईक करा आणि शेअर करा, शिक्षण घेऊन द्या मुलांना. तसंच आता बघा, कॅन यू गो विथ हर, मराठीचं तुम्ही करायचं. कॅन यू गो विथ हर, शक्य विथ, म्हणजे बघा तुम्ही मराठीत करा. कॅन यू गो विथ हर, सिस्टर असेल नाही का, आंटी असेल, मावशी असेल, आई असेल, बरोबर. नंतर HW येतो. व्हाय आर यू टिंबटी, व्हाय आर यू, व्हाय आर यू तुम्हाला फक्त क्रियापद. व्हाय आर यू क्राईंग, व्हाय आर यू जम्पिंग, भरपूर येईल तुम्हाला. व्हाय आर यू, का तू असं करतो, ते याच्यात आहे मित्र. तुम्हाला होमवर्क लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्र. ओके बाय. आणि उन्हात जाऊ नका मित्र हो, चांगला प्रकारे स्टडी करा आणि वहीमध्ये लिहून ठेवा मित्र.